ज्यांनी पण आपला कालचा ब्लॉग पाहिला असेल त्याला माहिती असेल की आपण घृष्णेश्वरच्या मंदिराला दर्शनासाठी आलो आहे। तर नमस्कार मित्रांनो, आज आहे आपल्या चॅनलचा 30वा दिवस आणि आपले सबस्क्रायबर आहे 327। दर्शन झाल्यानंतर आम्ही 3 जण वेरूळच्या लेण्याला पाहण्यासाठी निघालो होतो। रस्त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे तीर्थकुंड होते, तिथे दर्शन करून आम्ही बाहेर निघालोच होतो की हे भाऊ दिसले मला एका दगडाला तर असताना। त्यांची कला पाहून मी एकदम चक्कच झालो होतो, कारण की याच्या पहिले मी अशी कला कुठे पाहिलीच नव्हती। गेटवर पोहोचल्यानंतर आम्ही रस पियाला थांबलो होतो। तिकीट काढून आपली भन्नाट एंट्री मारली आपल्या वेरूळच्या लेण्यामध्ये। रवी सर म्हणले मला पण घे तुझ्या ब्लॉग मध्ये। रवी सरला आणि त्यांच्या मित्राला माझ्या ब्लॉग मध्ये घेऊन आम्ही तिघं पण जण निघालो होतो मध्ये ही सुंदर कलाकृती पाहण्यासाठी। आम्ही तिघं पण विचार करत होतो की इतकी सुंदर कलाकृती अखेर बनवली कोणी असेल। संभाजीनगरहून आम्ही 7 वाजता निघालो होतो आणि घृष्णेश्वरचं दर्शन आमचं 9 वाजेपर्यंत झालं होतं। 9 वाजेपासून आम्ही 12 वाजेपर्यंत इथे फिरलो होतो। तेवढ्यातच मला एक गुफा दिसली, त्यात जावंच म्हणलं होतं की पण सर म्हणले सर्वात पहिले आपण महादेवाचे दर्शन करून घेऊया। दर्शन झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं झरणा पाहायला। मी अजून कुठे कुठे गेलो आणि काय काय पाहिले हे तुम्हाला समोरच्या मोठ्या ब्लॉग मध्ये बघण्यासाठी मिळेल।